वितरण केले जाणार आहे। या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा संपन्न झालेली आहे। अदेशजी, आपण आपल्या शुभ असते या खेळाडूचं कौतुक करायचं आहे, त्याचं गौरव करायचं आहे, ज्यांना सिकस दिली कानाई पाया सांगाला किमान 2 विकेट काढणं म्हणजेच पुढच्या 3 ओव्हरला रन रेट कुठेतरी सरासरी जी वाढणारी असते ती थांबवायला संधी असते। पहिल्या ओव्हरला रन रेट घेणं म्हणजे पुढच्या 3 ओव्हरला त्याच गतीचा रन रेट डबल होणं सुद्धा शक्यता असते। सुरुवात कुणाही चांगली होणार या ओव्हरला। फुल टॉस बॉलवर या ठिकाणी न्यू बॅटर बीट झालेले पहिल्याच बॉलचा सामना केला मिस्टर नितीन यांनी। एक सिंगल धाव कव्हर केली आहे आणि धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते 5 वर। 4 बॉलचा खेळ, धाबा 5, 1 गडी बाद। गावदेवी काटाई टीमचा स्कोर तेवढ्या जोमानं पुढे अजूनही हलत नाहीये। नेक्स्ट बॉल इन दिस ओव्हर, 5वा बॉल सर्कलवरनं खेळलाय जरूर। डीप लॉंग ऑफला चेंडू जाणार का सीमा पार आणि मिळणार का 4 धावा? तर या ठिकाणी मिळत आहेत चौकार, धावा 4। पॉवर प्लेचा बरोबर फायदा बॅटरला झालेला आहे। फक्त चेंडूला मात्र बाहेर काढलं सर्कलच्या तेवढ्याच उंचीवर मात्र या ठिकाणी शॉट खेळला गेलाय। फिल्डर तैनाती होता परंतु फिल्डरच्या डोक्यावरनं मात्र मस्तकाला दस्तक देता चेंडू तेवढ्याच वेगाने सीमापार झाला आणि 9 आकडा आता आलेला आहे। समाधानकारक धावसंख्या झालेली आहे। विकेट गेली होती, दडपण आणलंही होतं, डॉट बॉल झालाही होता, परंतु इतिहास बाउंड्रीनं 9 धावसंख्येचा आकडा लागलाय म्हणजे कुठेतरी धावसंख्या ही आता मात्र समाधानकारकरित्या आली आहे। चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, रनआउटला संधी असेल, मिळेल का विकेट? मिळते विकेट। 2 विकेट काढण्याचा निर्धास्त चंग बांधला होता तो पूर्ण केलाय मिस्टर बाळा यांनी। रनआउटच्या रूपाने का होईना दुसरी विकेट मिळते। विकेट किपरची मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड खूप चांगलं पाहायला मिळालं। कॉम्बिनेशन खूप चांगले बॉलर आणि विकेट किपरमध्ये आणि म्हणूनच या ठिकाणी जय कालिका माता कालवारकरांना 2 विकेट मिळाल्या। तर गावदेवी काटे संघाला 2 गडी गारत होताना 9 धावा करता आल्या पहिल्या षटकांमध्ये। तुल्यबल कामगिरी बॅटरनं जेवढी केली तेवढीच चांगली कामगिरी बॉलर बाळा यांनी केली, सातत्य ठेवलंय। 3 ओव्हरला 30 ते 40 धावा। आणि या ठिकाणी महाराष्ट्राचे एक कबड्डी स्टार येत आहेत, महाराष्ट्र कबड्डी लीग खेळणारे परेश म्हात्रे, हुतात्मा शांताराम कालवार टीमचे कबड्डी प्लेयर यांचं आगमन झालेले। आम्ही विनंती करतोय नॅशनल प्लेयर परेश म्हात्रे यांना की आपण मुख्य मंचावर यावं। कालवार गावाचं एक मोठं नाव या तालुक्याचं करणारे राष्ट्रीय खेळाडू परेश म्हात्रे यांनी मुख्य मंचावर येऊन जय कालिका माता ट्रॉफी 40+ क्रिकेट स्पर्धेत शोभा वाढवावी। प्लीज वेलकम। मिस्टर नितेश बॉलिंग मार्कवर, जय कालिका माता कालवार गोलंदाज बॉलिंग मार्कवर येत आहेत। पहिल्या षटकात 9 धावांवर थांबवलं बाळा यांनी। पहिल्या इनिंगची बॅटिंग करतायत गावदेवी काटे, धावा 9, विकेट 2, ओव्हर नंबर 2, पहिला बॉल पूल केलंय, गॅप मध्ये मात्र बॉल फेडला गेलाय आणि या गॅप मध्ये 2 धावा सहजरित्या मिळत आहेत। धावसंख्येचा आकडा 2 ने वधारला, 11 वर जाऊन पोहोचतोय। हळूहळू का होईना धावता धावफलक ठेवण्याची कामगिरी आहे। 2 विकेट काढलेले आहेत। राष्ट्रीय खेळाडू कबड्डी प्लेयर भिवंडी तालुका कालवार गाव, हुतात्मा शांताराम टीम प्लेयर परेश म्हात्रे, वेलकम। कालवार गावामध्ये बघितलं आपण तर दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे। 40+ खेळाडू असतील, बॉडी बिल्डर होऊन गेलेले आहेत जे राज्य स्तरावर राष्ट्रीय नॅशनल चॅम्पियनशिपपर्यंत पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर कालवार गावामध्ये राष्ट्रीय कबड्डीपटू झालेले आहेत। अगदी उमेश म्हात्रे प्रो कबड्डी स्टार, पहिला भिवंडी तालुक्याचा कबड्डी प्लेयर प्रोपर्यंत जाणार आहे। त्यानंतर परेश म्हात्रे महाराष्ट्र कबड्डी लीग नॅशनल कबड्डी प्लेयर। बॉलला स्विंग केलंय आणि बॅटरला मात्र या ठिकाणी अक्षरशः नाचवलंय। निर्धाव चेंडू, डॉट बॉल। 8 बॉलमध्ये धावसंख्या 11। चौकार षटकार थांबलेले अजूनही। बाळाच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिंग करतायत गोलंदाज जय कालिका माता कालवार नितेश। पहिल्या 2 बॉलला 1 बॉल डॉट आणि 2च धावा आहेत। बॅटरमध्ये क्षमता आहे। काटाई टीमचं नाव आहे गावदेवी काटाईचं 40+ असोसिएशनमध्ये, ते दाखवतील का पुन्हा एकदा?
पूल केले बॉलला ऑन साईडला डीप मिड विकेटकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे, त्यामुळे बाउंड्री अडली गेली आहे आणि इथे 2 धावा डीप मिड विकेटवरनं थ्रो येईल तोपर्यंत मिळत आहेत. फलंदाज या ठिकाणी पुल शॉटचा प्रयत्न केला होता मिस्टर राकेश यांनी. एक बाउंड्री आत्तापर्यंत त्यांच्या नावावर आहे आणि या षटकात 2 बॉल खेळताना राकेशनं 2 धावा कव्हर केलेल्या आहेत. चौथा बॉल काय घडेल. स्क्वेअर कट शॉट परफेक्ट टायमिंग बॅकवर डीप पॉईंटकडे चेंडू थांबत नाहीये, गॅप निघतोय, सीमारेषा पार होणार का. चांगली फिल्डिंग कालवार टीमकडनं. काय प्रात्यक्षिक टाळ्या झाल्या पाहिजे फिल्डिंग करिता. सुपर 40+ खेळाडूकडनं एवढी मोठी कामगिरी होणं म्हणजे सलाम आहे. तरुणांना लाजवणारी फिल्डिंग आहे. जय कालिका माता कालवारच्या फिल्डरांची. काय नाव यांचं. मिस्टर नरेश म्हात्रे यांच्याकरिता टाळ्या झाल्या पाहिजेत अगदी जीवाच्या आकांताने या ठिकाणी, कारण ती जागा बॅकवर्ड डीप पॉईंटला एवढा वेगानं बॉल अडवणं सोपं नाही आहे. परंतु मनात जिद्द असली की टीमकरिता धावा वाचल्या जाऊ शकतात. एक धाव त्यांनी जरूर वाचवली. ऑन साईडला बॉल अलॉंग द कार्पेट या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल येतोय स्ट्राईक एंडकडनं. 2 धावा मिळत आहेत. नक्कीच या ठिकाणी नुकती जी बाउंड्री अडली गेली आहे नरेश म्हात्रे म्हणजे 40+ क्रिकेटर आहेत, परंतु कबड्डी स्टारसुद्धा होऊन गेलेले आहेत. एक चांगल्या कबड्डीमध्ये त्यांचा दरारा ठाणे जिल्ह्यामध्ये होता. आज 40+ मध्ये सुद्धा दाखवताना प्रात्यक्षिक ठेवताना. दुसऱ्या ओव्हरतील अंतिम बॉल. लेन काय बॉलची एवढा जवाब. बॅटरला उभं केलं गेलंय आणि निर्धाव चेंडून सांगता झालेली आहे. बॉलला स्विंग केलंय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. 9 धावांचा रन रेट पहिल्या 2 षटकांमध्ये गावदेवी काटे टीमनं पटकवलेला आहे. परंतु अजूनही संघर्ष 2 षटकांमध्ये बेटल बाकी आहे. या 2 ओव्हरला ज्या धावा होतील ना त्याच धावा संघर्षाला कामी येतील काटेकरांना पुढच्या पर्वामध्ये, कारण कालवारकर होम ग्राउंडमध्ये खेळत आहेत. जय कालिका माता कालवारकरांचे मैदान आहे, त्यामुळे इथे 50पर्यंत 45-50 धावा किमान ठेवणं गरजेचं आहे. 2 ओव्हरला 9चा रन रेट 18 धावा आहेत. पुढचा 15 धावांचा रन रेट किमान घ्यावा लागेल, तेव्हा आणि तेव्हा शक्य होईल 40+ धावसंख्या. संतोषजी घरत माजी ग्रामपंचायत काटईचे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच संतोषजी घरत यांच्याकडनं काटई टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि जय कालिका माता कालवारकरांची ताकद बॉलिंगची काय पुन्हा एकदा बाळा पाटील नितेश यांनी दाखवली आहे. मागच्या मॅचचा खरा हिरो, मागच्या मॅचचा खरा गोलंदाज ज्यानं मॅचला टर्न केलं, मॅचला फिरवलं, सामना स्थिर कालवारच्या बाजूने ठेवलं, तो म्हणजे अनिल. बॉलिंग मार्कवर 5 ते 7 धावा देऊन एखादी विकेट काढून 2 ते 3 बॉल डॉट करून तिसऱ्या ओव्हरमध्ये ताकद दाखवणारा गोलंदाज जय कालिका माता कालवार. इसको फेस करेंगे तो आगे बढ़ सकते गावदेवी काटे टीम. या बॉलरला आपण फेस केलं तर मात्र 40+ धावसंख्या जाऊ शकेल. पहिल्याच बॉलला बॉडी मुवमेंट मात्र दाखवून देते. स्क्वेअर लेग डीपकडे शॉट खेळलाय, 1 धाव मिळते, क्षेत्ररक्षक तैनात आहे. जेव्हा बॅटर शॉट खेळतो आणि त्या शॉटकडनं जो बॉल असतो तो बॉल जर फिल्डरकडे जातो याचं कारण गोलंदाज हुशार आहे. कारण जिथे फिल्डिंग लावली जाते त्या ठिकाणी जेव्हा शॉट सिलेक्शनचा बॉल जातो त्यावेळेस बॅटरवर गोलंदाज हवी असतो, कारण गोलंदाज ज्या पद्धतीनं चक्रव्यूह आखतो त्या चक्रव्यूहामध्ये बॅटर सापडण्याची शक्यता असते. यावेळेस बघितलं व्हाईट बॉलचा इशारा येतोय, अवांतर धाव मिळते, एक्स्ट्रा धावेनं स्कोर 20 या आकड्यावर. इथून पुढे बघितलं आपण तर अटॅक करावा लागेल गावदेवी काटे टीमला. किमान 2 बिग ब्लास्ट करावे लागतील. सीमा पार विना रन रेट हा तेवढ्या गतीने जाणार नाही. फक्त 2 विकेट काढायचे, दबाव आपोआप कालवाकडे ठेवतील. पुल केले बॉलला सीमा रेषेकडे. ओ माय गॉड, नशिबात नाही तर करणार काय. नशिबाच्या पुढे काहीच नसतं. बचावला बलंदाज, षटकार जातोय, परंतु टाळ्या झाल्या पाहिजे फिल्डरसाठी. व्हॉट अ कॅच, काय जबरदस्त प्रयत्न आहेत. दीपक अगदी फ्लाईट उडाली होती, परंतु लँडिंगला मात्र बाउंड्रीच्या बाहेर गेलेली आहे. 26-26 वर. व्हॉट अ मॅच, खूप टफ सामना होईल. प्रत्येक खेळाडू, अगदी नरेश म्हात्रे यांची फिल्डिंग, त्यानंतर हा कॅच
फिल्डरचं नाव काय? दीपक यांची फिल्डिंग अमेझिंग. सोपा प्रयत्न, थोडीशी दिशा भरकडली गेली आहे. धावसंख्या अवांतर मात्र वाढली वाईट बॉलनं. स्कोर मात्र पोहोचते बघा 27 धावसंख्येवर. 27 रन रेट आलाय. मॅच आता बरोबर संघर्षाच्या स्थितीमध्ये. कालवार विरुद्ध काटई. गावदेवी काटई 27 धावा. तिसरी ओव्हर सुरू आहे. बॉल झाले ते 2. तिसरा बॉल. फुलटॉस बॉल बॅटवर. चांगली गोलंदाजी. लोअर फुलटॉस बॉल होता आणि तेवढ्याच कमी स्पीडनं टाकलाय. काय फिल्डिंग आहे. बरोबर विकेट किपरकडे थ्रो. क्षेत्ररक्षकांची मेहनत अफाट आहे. जय कालिका माता कालवार. बाउंड्री लाईनकडे चेंडू धाडणं चौकारानं एवढं सोपं नाहीये. कारण बाउंड्री आतापर्यंत मागच्या 9 बॉलमध्ये एक सुद्धा चौकार नाहीये. फक्त एक बिग ब्लास्ट झालाय. ऑन साईडला सॉफ्ट रनचा वापर केलाय. अलॉंग द कार्पेट बॉल येतोय. थोडा बॅकअप मिळतोय. चांगली फिल्डिंग दीपक यांची मध्ये पाहायला मिळते. 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावता धावफलक गावदेवी काटे टीमचा पोहोचलेला आहे 30. रन रेट आलाय. काय घडेल. लाईन्थ अँड लेंथ. बघूया काय घडतंय बिघडतंय. धावसंख्या आली आहे पुढच्या 25-30 धावा. पुढच्या 20 ते 25 धावा काटे संघ करेल का, की पुढचे 2 ते 3 बॉल किमान येतील का डॉट. हा बॉल डॉट काढेल का मिस्टर अनिल, की या बॉलवर अटॅक करतील का बॅटर. फाईन कडे बॉल जातोय. त्या ठिकाणी आउटफील्ड खूप तेज. सीमारेषा पार. धावा मिळत आहे 4. 3 ओव्हरच्या समाप्तीला धावसंख्या बनते 34 धावा. बरोबर सामना स्थिर आहे. गावदेवी काटईचं गणित सूत्र आता जुळत आहेत. कारण 45 ते 50 धावा करायच्या आहेत तर 34 झालेल्या आहेत. 50 धावांची टोटल खेचायला एक संधी मिळालेली आहे. जो षटकार ठोकला मिस्टर गणेश यांनी त्या ठिकाणी मुवमेंट मॅचची बदलली. सिंगल डबल धावा चालू ठेवल्या. खूप चांगलं कॉम्बिनेशन राकेश आणि गणेशमध्ये पाहायला मिळतंय. तालमेल चांगला आहे आणि त्यामुळे आता 34 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरला 8, दुसऱ्या षटकात 9, तिसऱ्या षटकात 16. आणि या षटकानंतर टॉस केला जाईल. विलास स्मृती राणाळ, जय बजरंग गोरसई दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. या षटकानंतर लगेच टॉस केला जाईल. विलास स्मृती राणाळ, जय बजरंग गोरसई, बोथ टीम कॅप्टन अलर्ट नाव. प्लीज वेलकम टॉस बॉक्स. पहिल्या इनिंग्समधील अंतिम षटक आहे. शेवटचे 6 बॉल आहेत आणि सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा आहेत. चर्चा आहे, गणित सुरू आहेत गावदेवी काटईची की स्कोर 50 पर्यंत कसा न्यावा. गणित सुरू आहेत 45 पर्यंत रोखतील का जय कालिका माता कालवारकर. पहिल्याच बॉलला कॅच ड्रॉप. 4 धावा. बॉलचा वेग तेवढाही जास्त नव्हता की जेणेकरून कॅचचा वेट करावा, परंतु बॉल तेवढाही सरळ आला नव्हता. थोडं क्रॉस कॅच होता त्यामुळे कॅच ड्रॉप झाला आणि चौकार जातोय. क्रॉस कॅचमुळं बेनिफिट झाला आहे गावदेवी काटे टीमला, परंतु हा कॅच होणं गरजेचं होतं. कारण डीप लॉंग ऑफ लॉंग ऑनला कॅच होणं गरजेचं असतं. देहबोली यापुढे का असेल बोथ टीम प्लेयरची. मिस्टामिक स्ट्रोक. देहबोली या ठिकाणी बघतात कॅच ड्रॉप होत आहेत. बॅटर सुद्धा तालमेल पुढे मागे मागे पुढे या ठिकाणी पाहू शकता आपण. धावा घेण्याची जेवढी जिद्द आहे. बॉलर मात्र या ठिकाणी आपली भूमिका मांडताना दिसत आहेत. तेवढं सोपं नसतं फॉलो थ्रूमध्ये कॅच घेणं, अर्धा पिच पुन्हा जाणं, कॅच पकडणं. एक चांगल्या प्रयत्नात गोलंदाज. बघूया 4 बॉल बाकी आहेत. डॉट की षटकार. हवेत बॉल आहे.
कॅच पुन्हा सोडलाय. 3 कॅच लगातार ड्रॉप. वाट क्रिकेट देय बोली बघा. जिथे 1 धाव तिथे 2-3 मिळत आहेत आणि स्कोर आत्ता मात्र वाढेल. पहिला कॅच सुटला, चौकार गेला. दुसऱ्या बॉलवर कॅच सुटला, सिंगल धाव. तिसऱ्या बॉलवर सुद्धा कॅच ड्रॉप झाली आहे. 3 धावा. जिथे धावाच नव्हत्या तिथे आल्या 7 धावा. 3ही कॅच झाले असते, स्कोर थांबलाच असता. आणि टोटल बघितलं आपण तर 8 धावा आलेल्या आहेत. आणि आता बघितलं आपण तर टोटल येऊन पोहोचते ती 42. शॉट ऑन साइडला. पुन्हा एकदा 1 धाव कव्हर होतीये. दुसऱ्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तयार. थ्रो येतोय विकेट कीपरकडे आणि इथे रनआउटला संधी आहे, परंतु संधी घेतील का? 2 धावा कंप्लीट. 44 धावा बनल्या. 44. 34 वरनं आकडा पोहोचतोय 44 वर. 10 धावा आतापर्यंत आलेल्या 4 बॉलमध्ये. गोलंदाज तयार. 2 चेंडू शिल्लक राहत आहेत. 44 धावसंख्येचा आकडा येतोय. हेच 2 बॉल खूप यादगार असतील जय कालिका माता कालवार आणि गावदेवी काटई टीमला. या धावा ज्या आहेत ना, याच धावा अटीला आठवतील. व्हॉट अ शॉट. मिड विकेट वरनं गगनचुंबी षटकार. द बिग स्काय यूज अ सिक्सर. एवढ्या वेळ आपली बॅट टिकून ठेवलेली आहे, एवढ्या वेळ बॉलवर नजर बसवलेली आहे आणि याच लोवर लूज फुलटॉस बॉलची वाट जणू काही पाहत होता बॅटर मिस्टर गणेश. मागच्या सामन्यातील सामनावीर ठरलेला बॅटर आहे. टीमला हवा होता षटकार, दिलेला आहे बॅटनं आणि स्कोर होतोय 50 धावा. पुन्हा एकदा पूल केलाय षटकार. व्हॉट बॅटिंग यार, दिल जीत लिया. प्रेक्षकांची मनं जिंकली बॅटरनं. शेवटच्या 2 बॉलला 2 बिग ब्लास्ट केलेत. 56 धावसंख्या फळकावर आलेली आहे. 57 धावांची गरज आहे, परंतु कालवारकर आहेत. कालवारकरांनी सुद्धा पहिल्या इनिंगमध्ये 56 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे आता हा सामना तेवढ्याच संघर्षाचा एक मोठी मॅच बघायला मिळेल. पुढच्या सामन्याची नाणेफेककडे आपण जातोय. टीमला आमंत्रित करूया. फायनल कॉल विलास स्मृती राणाळ, जय बजरंग गोरसई. चला फास्ट. बोथ टीम कॅप्टन and please welcome Mr. Devananji Mhatre and Samadhan Patil sir. Please welcome. तर या ठिकाणी टॉस केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. देवानंदजी समाधानजी आमच्या समेत जोडलेले आहेत मान्यवर. अँड टॉस विनर टीम इज जय बजरंग गोरसई. आणि बेस्ट ऑफ लक या ठिकाणी देताना दोन्ही टीमला. नक्कीच आपण टॉस जिंकलाय. जय बजरंग गोरसई टीम कॅप्टन आमच्या समेत जोडले आहेत. आपलं नाव काय? गणेश केणी. गणेश केणी आमच्या समेत जोडले आहेत. गोरसईचं खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रात. त्यांनी जगामध्ये दुबईपर्यंत पोहोचलेलं आहे. 40 प्लसची ही स्पर्धा पहिली मला वाटतं अंगामध्ये स्पर्धा आहे. आयोजनाबद्दल काय म्हणाल श्री कालिका माता कालवारकरांचं?
कालिका माता कालवार यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली आणि त्यांचा ग्राउंड नेहमीच चांगला आहे आणि त्यांनी आता व्यवस्थित आणखीन याच्या पुढे जाऊन एकदम त्यांना एवढी जागा आहे की ते चांगला ग्राउंड बनवू शकतात, याच्यापेक्षा पण चांगला. आणि असे ग्राउंड आता इथे काल्हेरला, दापोड्याला आणि गुंदवलीला इथेच आहेत. याच्यापेक्षा चांगला ग्राउंड दुसरा कुठे नाही आहे. एक चांगली माहिती आपण या ठिकाणी महाराष्ट्र प्रेक्षकांना आपण दिलेली आहे. मैदानाच्या पण या ठिकाणी स्तुती करताय. खूप चांगलं मैदान कालिका माता कालवारकरांचं आहे. टॉस आपण जिंकलाय, काय स्वीकारणार? गोलंदाजी. फिल्डिंग करताना आपण कुठपर्यंत रोखणार? फिल्डिंग करताना आपण कोर्टपर्यंत थांबवणार. या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघ रानाल संघ आहेत. मागची मॅच त्यांनी फायटिंगनं काढलेली आहे. हो, नक्कीच. रानाल संघ हा एक बलाढ्य संघ आहे आणि त्या याच्यापूर्वी पण आमची मॅच झालेली आहे. आम्ही प्रयत्न करू 45च्या आतमध्ये थांबवण्याचा. जे बजरंग गोरसई टीम 45 पर्यंत थांबवणार. बेस्ट ऑफ लक. 45चं टार्गेट मात्र या ठिकाणी देत आहेत. विलास पोर्टर राणा टीम आमच्या समेत करणार जोडलेले आहेत. फर्स्ट मॅच आपण जिंकलात. पहिल्या मॅचचा अनुभव घेताना आपण आता या ठिकाणी बॅटिंग करणार आहात. समोरचा संघ गोरसई आहे आणि या टीमसोबत आपण मागच्या काही वर्षांमध्ये किती मॅच खेळलेला आहात का? हो, खेळलेलो आहे गोरसेची मॅच. काय झालं त्या मॅचमध्ये? विनच होतो आम्हीच. मग तीच तुमचाही दबदबा तेवढाच आहे गोरसे टीम असल्यानंतर. यावेळेस या मॅचमध्ये स्ट्रॅटेजी काय असेल? या मॅचवर स्ट्रॅटेजी तीच अशी आमची पहिली होती ती, पण आता 50-55चा टार्गेट मारण्याचा प्रयत्न नक्की करू आम्ही. 50+ टार्गेट ठेवणार आहेत. नक्कीच ही मॅचसुद्धा आपण जरूर बघा. पण चालू असलेला सामना 57 धावांचं आव्हान, नक्कीच मजा येईल. पात्र एकत्र. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. Thank you so much, Surajji. वेलकम ऑल. सुस्वागतम. टेनिस बॉल क्रिकेटवर जीवापाड प्रेम करणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांना मानाचा मुद्रा. आपण पाहता येतं चाचणी स्पर्धा 2024-25 नवीन 40+ क्रिकेट संघटना भिवंडी यांच्या विद्यमाने आणि जय कालिका माता कालवार यांच्या आयोजनाने जबरदस्त हिट स्पर्धा आपण पाहत आहे. या सीझनची सुरुवात खरं तर हिट स्पर्धेने होत आहे आणि खास करून आपण पाहतोय जय कालिका माता कालवार आयोजक संघ या सामन्यामध्ये गावदेवी काटे संघाशी 2 हात करतोय. या अगोदर जय कालिका माता कालवार संघाने 56 धावा केल्या होत्या जय गावदेव वडूनगर संघाविरुद्ध आणि आता मात्र गावदेवी काटे संघाने 56 धावा केल्या आहेत कालवार संघाविरुद्ध. ही लढत अतिशय एंटरटेनिंग होणार. यात वादच नाही, कारण स्वतःची खेळपट्टी आहे, स्वतःचं मैदान आहे आणि या मैदानाची खडानखडा माहिती आहे जय कालिका माता कालवार संघाच्या सर्वच खेळाडूंना. खेळपट्टी नवी आणि इनिंग ही नवी. बघूया सलामीचे 2 फलंदाज आपण खेळपट्टीवर पाहतोय, प्रवीण आणि बाळा. नेहमीची ही सलामीची जोडी. मागच्या सामन्यात चांगलं प्रदर्शन केलं होतं बाळाने आपल्या बॅटने. या सामन्यामध्ये गरज आहे खेळपट्टीवर त्याचं उभं राहणं. प्रवीणबद्दल बोलायलाच नको. अगदी 45 वयोगटातील हा उमदा खेळाडू. जबरदस्त त्याचं टायमिंग, पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठल्या प्रकारे फटके मारावे याचा अभ्यास त्याला आहे आणि निश्चितच या जोडीवर दारोमदार आहे कालवार संघाची. आणि कालवार संघाचे पाठीराखे मोठ्या प्रमाणात इथे मैदानामध्ये आलेले आहेत, व्यासपीठावर आलेले आहेत. सर्वांचेच हार्दिक स्वागत. तसेच काटेही संघाच्या पाठीराख्यांचेही मनस्वी हार्दिक स्वागत. राकेश पहिला चेंडू या इथे मात्र बाळाची विकेट घेऊन जाणार राकेश पाटील. जल्लोष बघा काटेही संघाचा, कारण त्यांना माहिती आहे एक पायात रुतणारा जणू काटा त्यांनी बाहेर काढलेला आहे, असं त्यांचा जल्लोष आहे. बालाची विकेट मोठी विकेट होती आणि ती अगदी स्वस्तात मिळालेली पहिल्याच बॉलवर अफलातून बॉल होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग हिट करण्याचा प्रयत्न केला होता बालाने. येस, भावेश पाटील यांच्याकडून काटे संघाला हार्दिक शुभेच्छा आल्या आहेत. थँक्यू भावेश पाटील. आणि आपल्या शुभेच्छा पोचण्याच्या अगोदरच काटे संघासाठी मात्र ऑल इज वेल आहे, कारण बालाची महत्त्वाची विकेट राकेशने काढलेली आहे. वेल, इथे मात्र
पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट, कारण पहिल्याच चेंडूवर मोठी विकेट पडल्यानंतर आता मात्र गोलंदाजाचं बॉलरचं कॉन्फिडन्स हाय लेवल झाला असेल. फिल्डिंग बघूया. शॉर्ट थर्डमाने पॉईंट एक ओव्हर मिड ऑफ मच्छिंद्र सदायत. शॉर्ट मिड विकेट मिड ऑन. इथे मात्र उडवलेला आहे. दुसऱ्या चेंडूवर हा दुसरा फलंदाज जाईल डगआउटच्या आश्रयाला. व्हॉट अ परफॉर्मन्स बाय राकेश पाटील अँड टीम. नाही, आपल्याला असं वाटतंय तिथे खेळपट्टीवर गेल्यावर चेंडू येईल, त्या चेंडूला ठोकण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो कुठे टाकावा याचा विचार नसते फलंदाजांना, कारण हे रेग्युलरचे काही फलंदाज नाही आहेत, हे 40+ फलंदाज आहेत. त्यांच्या बॅटवर चेंडू आला की कसा बाहेर काढावा हाच त्यांना प्रश्न पडतो. आणि इथे मात्र तेच घडलेलं आहे. त्याने फिल्डर बघितलेला नाही आहे, बॉल मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अलगद मात्र घेतलं आहे. नक्कीच तारीफ करावी लागेल त्या फिल्डरची. आता मात्र हॅट्रिकची संधी उपलब्ध झालेली आहे राकेश पाटीलला. लक्ष्मण भोईर यांच्याकडून हॅट्रिकसाठी 501 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. क्या बात आहे. राकेश पाटील ऑन हॅट्रिक. इथे न्यू बॅट्समन देवीदास. धडधड वाढलेली आहे इथे पाठीराख्यांची. हलक्या हाताने, ओ माय गॉड, यावेळी मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह. यस, आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हॅट्रिक पूर्ण करतोय राकेश पाटील. आजच्या दिवसातील पहिला बॉलर ज्याने हॅट्रिक पूर्ण केलेले. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. यस, इथे मात्र तिन्ही फलंदाज बाद झालेले आहेत 45 वयोगटाचे आणि षटकही संपेल. हे षटक संपलेलं आहे कारण 45 आपल्या नियमानुसार 4च्या आतमध्ये तुम्ही खेळू शकत नाही 45चे. आणि या सीझनमधील पहिली विकेट हॅट्रिक राकेश पाटीलने पूर्ण केलेली आहे. काय सॉरी, राकेश घरत, चुकीची माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. राकेश घरत आहेत आणि घरत यांनी पाठवलेले 3 फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत. 3 फलंदाज. इथे मात्र दीपक खेळपट्टीवर. ही जोडी अजूनही शाबूत आहे. दीपकच्या बाहूमध्ये अजूनही बळ आहे. त्यानंतर प्रवीण अजूनही खेळपट्टीवर आहे. बाला बाद झालेल्या येणाऱ्या फलंदाजामध्ये संभाजी आहेत. बरेचसे फलंदाज आहेत अजून. मनाने हरून चालणार नाही आहे कालवार संघाला. जेव्हा तुम्ही मनाने हरता तेव्हा तुमची हार निश्चित असते. शेवटच्या चेंडूपर्यंत हो मी करून दाखवेन हा कॉन्फिडन्स हवा. तुम्ही जगामध्ये कुठलाही खेळ खेळा, कुठलंही युद्ध केला, जोपर्यंत शेवटचा श्वास तुमच्या शरीरात आहे तोपर्यंत लढत देणं खूप महत्त्वाचं असतं. इथे कालवार संघ खूप अडचणीत 3 षटकामध्ये दादा 57 धावा करायच्यात. मोहन दादा 18 चेंडू 57 धावा. काय परफॉर्मन्स आहे काटे संघाचा आणि काय परफॉर्मन्स आहे राकेशचा. ओव्हर द विकेट गोलंदाज विजेंद्र घरत. हा फुलटॉस चेंडू आहे. फुलटॉस चेंडू समाचार घेता आलेला नाहीये. बॉडी लँग्वेज बघा. आता मात्र जसं काटे संघाचे खेळाडू ठरवत आहेत तसं घडते. त्यांनी क्षेत्ररक्षण तिथे डीप लॉंग लेगला लावला आणि त्यानंतर चेंडूही तिथेच गेला. फुलटॉस चेंडू होता. खरं तर त्याचा समाचार घेणं आवश्यक होता. असं वाटलं होतं प्रेक्षकांना की सीमारेषेच्या बाहेर जाईल चेंडू. आई फुलटॉस. यावेळी मात्र पॅडल स्लिप. पुन्हा एकदा पाहतो आपण उमदा क्षेत्ररक्षण. 2 धावा निश्चितच येतील. एकेरी दुहेरी धावाने तसाही फरक पडणार नाही आहे काटई संघाला. शैलेश पाटील, किरण पाटील आणि शुभम पाटील
या त्रिमूर्तींकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत काटे संघाला. क्या बात आहे, ऑल इज वेल. सर्व काही मनासारखं घडतंय पाठीराख्यांच्या. 3 धावा धावपलकावर. इथे हाफवाली दिली होती, फ्लिक केलेला आहे. 3 वेळा तोच क्षेत्ररक्षक इन ॲक्शन आणि धावसंख्या 2 ने पुढे, सिंगल पुढे सरकेल. येस, युवा नेते भावेश पाटील, मॅन फ्रॉम काटई, उद्योगपती यांच्याकडून काटई संघाला, गावदेवी काटई संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या. थँक्यू भावेश, आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चेंज ऑफ पेस, सिनर एज लागली. पहिल्या सामन्यामध्ये जो परफॉर्मन्स केला होता बॅट्समननी तो परफॉर्मन्स दिसत नाही आहे कुठे ना कुठे. आता मात्र आयोजनाची थकान खेळाडूंवर दिसते. आयोजन करून मैदानामध्ये उतरणं तितकं सोपं नसतं आणि इथे क्लिअर कट आपल्याला नक्कीच त्या मेहनतीचा परिणाम पाहायला मिळतोय फलंदाजांवर. विजयन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा खराब चेंडू, खराब चेंडू. हा वाईडपेक्षा प्रेक्षकांना वाटतंय की जर बॅटवर आला असता तर चांगलं झालं असतं. वाईडच्या रूपाने सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने धावा 6 पर्यंत पोचल्या, फक्त आणि फक्त 6. दिल्ली बहुत दूर आहे, दिल्ली बहुत दूर आहे. हाई फुल टॉस. आता मात्र चेंडू यष्ट्यांवर आदळला आणि फलंदाज क्लीन बॉल्ड. खराब चेंडूवर विकेट गेली. असं म्हणतात ना, घर फिरले की घराचे वासही फिरतात. तशीच परिस्थिती कालवार संघासाठी इथे निर्माण झालेली आहे. प्रेक्षक नाराज, कालवार गावचे प्रेक्षक नाराज. वेल, धावसंख्या धावपलकावर फक्त 6 लागलेली आहे आणि विकेट 4 बाद झालेले आहेत. संभाजी खेळपट्टीवर. झेली बरेचसे सुटले गेले फिल्डिंग करताना कालवार संघाच्या फिल्डरकडून. त्याचा परिणामही झाला आणि काय बॅटिंग केली खरं म्हणजे गणेशने. आपण आगरी भाषेत म्हणतो ना, गणपतीने सोंड फिरवली की नशीब बदलतं, तसं इथे गणेशने एका बाजूने मी तर म्हणेन सोंड फिरवली आणि इथे नशीब बदललं जयगावदेवी काटे संघाचे. धावसंख्या धावपलकावर 7 झाली. बरेचसे लूज चेंडू वाया घालवले कालवार संघाच्या बॅट्समनने. इथे पुल केलेला आहे मात्र पॉवरफुल नाही आहे. ओहो, चांगला प्रयत्न, चांगला झेल. बॅट्समन गॉन. ज्या खेळपट्टीवर आज 86 धावा झाल्या त्या खेळपट्टीवर आपण काही संघाची घसरगुंडी ही बघितली. धावसंख्या फक्त 7. ही आता मात्र शेवटची धडधड कालवार संघाची. संभाजी आणि कपिल आणि संभाजी. आणि बॉलिंगसाठी महेश, एक्सप्रेस गोलंदाज, मेकॅनिकल इंजिनियर कालवार गावचे देवेंद्र म्हात्रे. आपणास विनंती आहे, आपण या व्यासपीठावर. शिक्षण क्षेत्रात आपण कालवार गावचं नाव नक्कीच रोशन केलेलं आहे आणि कालवार गाव म्हटलं की शैक्षणिक क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये खूप अग्रेसर आहे. कुस्ती असो, त्यानंतर कबड्डी आणि त्यानंतर क्रिकेट. बऱ्याचशा क्षेत्रामध्ये नक्कीच कालवार गाव नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे. या पंचक्रोशीत नव्हे तर भिवंडी तालुक्यामध्ये कालवार गावाचं नाव अग्रेसर आहे. सो इथे मात्र कालवार आणि काटई असा सामना आपण पाहतोय. कालवार संघ
जय कालिका माता कालवार अडचणीत गोलंदाज महेश. ग्राउंडेड शॉट, सिंगलने फरक पडणार नाहीये, हवाई यात्रा करावी लागेल. 8 धावा धावपलकावर. कपिलच्या हातात बॅट आणि महेशच्या हातात बॉल. बॅट आणि बॉलमधील संघर्ष आता मात्र टोकाला गेलेला आहे, कारण कशाही धावा करायच्या आहेत. आपल्या घरच्या मैदानावर, घरच्या खेळपट्टीवर कालवार टीमला दाखवून द्यायचे की आम्ही संघर्षासाठी तयार आहोत. 11 चेंडू, अजून 50 धावांची गरज. 49 सॉरी. अंधाधुंदी शॉट, अंधाधुंदी शॉट. सिंगल, आणि सिंगलने धावसंख्या 9. कपिलच्या खात्यामध्ये ही धाव जाईल, कारण बॅटची कड लागून चेंडू गेला होता यष्टीरक्षकाकडे. 10 चेंडू, 48ची गरज. ओहो, रागाने टोलवलेला आहे फटका, परंतु क्षेत्ररक्षक तिथे तयार आहेत. आणि नक्कीच या फिल्डरला खरोखरच फिल्डरचं करावं तेवढं कौतुक प्रवीणचं कमी आहे, कारण 3 कॅचेस आतापर्यंत त्याने कलेक्ट केलेले आहेत. यस, खरा प्रदर्शन पाहायला मिळतंय कालवार संघाचं. टीम कालवार 9 चेंडू, अजूनही 48ची गरज. खरं तर प्रेक्षक आश्चर्यचकित झालेले आहेत की कालवार संघाने लढतही दिलेली नाहीये. हार जीत तर होत राहते, परंतु हार ही समाधानकारक असावी असं प्रेक्षकांना नेहमी वाटत असते. सचिन येतोय, हुक केलेला आहे, आणि या हुकवर मात्र चौकार वसूल करतोय सचिन. त्याच्या बॅटमधून पहिला चौकार, आणि या इनिंगचाही पहिला चौकार जय कालिका माता कालवार संघाच्या. 4 धावांनी धावसंख्या 13. गुडू सर, चेंडू कलेक्ट करा. लो स्कोरिंग मॅच. 13 धावा आपण पाहतोय आतापर्यंत. लो स्कोरिंग मॅच म्हणताना येणार नाही, लो स्कोरिंग इनिंग आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. हो, तेच तर्रार एक्सप्रेस डिलिव्हरी. या फलंदाजाला काही बोलण्यासारखं म्हणजे नक्कीच अगोदरच्या फलंदाजांकडे नाही आहे, कारण येस, आधीचेही फलंदाज अशाच प्रकारे एक बाद होत गेले. इथेही मात्र क्लीन बॉल्ड. 13 धावसंख्येवर 6वा फलंदाज बाद झालेला आहे. शेवटचं षटक. मला वाटतं सर्वांना बॅटिंग देण्याचा प्लॅन होता. 13 धावा धावपलकावर 57 करायच्या होत्या. शेवटचं षटक. चला लगेच काठी संघ
प्लीज टाईमपास करू नका. खेळाडू इंज्युअर्ड असेल तर नक्कीच आपण बाहेर बसवा आणि रिप्लेस खेळाडू लगेच मैदानात पाठवा. नितेश, न्यू बॅट्समन नितेश. येस येस, अगदी बरोबर आहे. स्पर्धा खेळवणे, त्याच्यानंतर प्रॅक्टिस, त्याच्यानंतर सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन करणे, या गोष्टी खूप कठीण असतात. चिंतामण घरत खुश असतील. छुपा रिस्तम निघाला त्यांचा संघ. संतोष घरत खुश असतील. लाईन आणि लेंथ बघा, अगदी अचूक टप्पा ज्याला आपण म्हणतो तशी बॉलिंग. तेरा धावसंख्या, फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेले. लॉब केलेला आहे. मिडल ऑफ बॅट घेता आलेला नव्हता. मच्छिंद्र तिथे आहेत. अनुभव बघा, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी चेंडूवर नजर ठेवली. हवेत चेंडू बराच काळ होता आणि त्यानंतर मच्छिंद्र यांनी अचूक अंदाज घेऊन हा कॅच टिपलेला आहे. तू चल मैं आया. नाही साहेब, तुम्हाला सांगू, या लॉटमध्ये ना आजच्या बऱ्याच जणांनी टिकमार केली होती लॉटवर अशी, ह्यांना हरवू ह्यांना हरवू ह्यांना हरवू, बऱ्याच संघांनी. पण अगदी यावेळी मात्र आपण पाहतोय की बॅकफुटला गेले बॅट्समन. त्यानंतर शॉट थर्डमॅनला चेंडू गेला. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने धावा धावफलकावर 14. ओ, इथे मात्र तेज तर्रार चेंडू. नितेश फलंदाजीसाठी. गोलंदाज प्रवीण, राकेश, विजयन, त्यानंतर महेश, त्यानंतर प्रवीण, या 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. हा चेंडू हवेत आहे. ड्राईव्ह केलेला आहे आणि या इथे आपण पाहतोय की नक्कीच विजय संपादन केलेला आहे जय गावदेवी काटे संघाने. फक्त आणि फक्त 16 धावांवर थांबवलेला आहे. निराश केलेल्या प्रेक्षकांना, पाठीराख्यांना. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. Yes, of course, one and only Ganesh is the man of the match.